हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियन मोमो यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि आज खूप उशिरा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे। दिवसभर फक्त एकच ब्लॉग शूट केला, तो पण मी आज शेअर केलेला आहे। आणि आता मी एक रेसिपी बनवणार आहे आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग काय रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवते। तर आज मी शेवभाजी बनवणार आहे आणि शेवभाजी बनवण्यासाठी मी शेव घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकताय की एवढी शेव घेतलेली आहे मी। आणि शेवभाजीचं वाटण करण्यासाठी इथं मी वाटण अगोदरच मी भाजून ठेवलेलं आहे। इथं मी खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे। इथे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेले आहे, एक मूठभर असतील। 7-8 लसूणीच्या पाकळ्या आहेत, 1 इंच आला आहे आणि कांदा भाजून घेतलेला आहे। एकदम गावरान पद्धतीने मी शेवभाजी करणार आहे। तर इथं भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते। तर आता मी मिक्सरमध्ये हे वाटण वाटून घेते आणि वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। पाणी टाकते थोडंसं वाटणामध्ये। तर आता छान असं वाटण तयार करून घेतले, एकदम बारीक असं फाईन वाटण करून घेतले मी। आणि आता गॅस चालू करते। त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे। तेल थोडंसं शेवभाजीसाठी जास्तच लागतं, त्याच्यामुळे मग मी 2.5 चमचे इथं तेल वापरले। छोटे चमचे आहेत किटलीमधले, तेच मी वापरले। त्याच्यानंतर आपण जिरी मोहरीच्या डब्यामधली मोहरी आणि जिरी वापरणार आहोत। तर थोडीशी नॉर्मली मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडून द्यायची, मोहरी तडतडल्यानंतरच जिरं टाकायचं। तर ह्याच्यामध्ये मी मसाला ठेवते, तुम्ही पाहू शकता ही मसाल्याचं जार आहे, चिनी मातीचा आहे आणि खूप छान आहे हा। तर मी मसाला घरी बनवलेला आहे आणि मसाला खरंच खूप टेस्टी आहे आणि स्मेल तर झाकण उघडलं ना खूप छान येतोय। त्याच्यामुळे शेवभाजी आपली एकदम झणझणीत आणि तरीबाज होणार आहे। तर आता तेल छान तापत आलंय। तर आता मोहरी छान तडतडली आहे, त्यानंतर त्यामध्ये टाकते जिरं। जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा हळद। हळद भरपूर सारं मी वापरलेले आहे मसाल्यामध्ये, त्यामुळे कमी वापरणार आहे इथे मी। आणि त्यानंतर हा वाटलेला मसाला डायरेक्टली आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर हा मसाला छान आपल्याला तेलामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत मसाल्याचा कलर चेंज होत नाही आणि मसाल्याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचे। शेवभाजीसाठी जेवढा मसाला तुम्ही छान परतून घेताना तेवढी शेवभाजी छान लागते, टेस्टी लागते। तर आता तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेते। तर मसाल्याला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे बाजूने। आता पुन्हा आपण मसाला छान हलवून घेऊया। तर मसाला मस्तपैकी आपला परतला गेलेला आहे। आता ह्या मसाल्यामध्ये मी हा घरी बनवलेला मसाला मी टाकणार आहे। खूप छान स्मेल येतोय, हा घरी बनवलाय मी। तर आता हा पूर्ण 1.5 चमचा मसाला मी वापरणार आहे आणि त्याच्यानंतर
हा पण मसाला मी वापरणार आहे. हा थोडासा गरम मसाला आहे, हा सुद्धा मी वापरणार आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा. आणि आपण हे छान आता परतून घ्यायचं परत. तर आता मसाला छान एकत्र केलाय मी आणि तुम्ही पाहू शकताय कलर सुद्धा चेंज झालाय आणि स्मेल सुद्धा अप्रतिम येतोय. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता हे मसाल्याचं पाणी थोडंसं. जेवढी आपल्याला ग्रेव्ही किंवा पातळ रस्सा हवाय तेवढा आपण करायचा. तर अजून पाणी लागणार आहे ह्याला. तर आता एवढा रस्सा मी बनवला आहे शेवभाजीसाठी, एवढा पुरेसा आहे आम्हाला. आणि तुम्ही पाहू शकता आपासूनच तरी किती छान यायला लागली आहे. आता आपण गॅस फास्ट करूया, कारण आपल्याला एक उकळी काढून घ्यायची ह्याची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही जी शेवभाजीची शेव आहे ती ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकायचं राहिलं होतं, तर अर्धा चमचा आपण मीठ टाकणार आहे. मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं. तर आता ह्याला छान एक उकळी येऊन देते. तर आता आमटीला छान उकळी फुटली आहे, म्हणजेच आपण एक उकळी काढून घेतली आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकायची. त्याच्या अगोदर आपण गॅस मीडियम करणार आहे, म्हणजे जी आमटी आहे ना ती छानपैकी उकळली जाईल. तर आता ह्याच्यामध्ये मी ही सगळी शेव टाकून घेणार आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल, माझी पद्धत वेगळी आहे. जशी आमच्याकडे बनवली जाते तशीच मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय किती छान दिसतंय, कलर कॉम्बिनेशन मस्त वाटतंय, स्मेल पण छान येतोय, झणझणीत एकदम. तर आता ही एकदम बारीक गॅसवरती आपल्याला 5 मिनिटे छानपैकी भाजी सेट होईपर्यंत ठेवायची आहे आणि नंतर मग झाल्यावरचा लुक मी तुम्हाला दाखवते. तर आता भाजी टाकली आहे मी, एकदम बारीक गॅसवर ठेवली आहे आणि किचनमध्ये खरंच खूप गरम झालं, गरमी स्टार्ट झालेली आहे. तर थोडा वेळ आता हॉलमध्ये जाते मी आणि पीठ मळायचं आहे मला, पण 2 मिनटं बसणार आहे कारण इतकंच गरम झालं आहे. बाहेर वातावरण पण खरंच खूप छान झालं आहे. परी काय करते? परीने तिच्या हाताने आंबाडा घातलाय आज, दाखवते मी तुम्हाला. इकडे पहा, तिच्या हाताने तिने आंबाडा घातलाय. 2 दिवस झालं तिची आंबाडा घालण्याची प्रॅक्टिस चालली आहे. मम्मी मी घालते, मम्मी मी घालते, तिचं असं चालूच असतं. काय नाही काय नाही काय, बाळ आमचं करतच राहतं काहीतरी काहीतरी, है ना. आज परीला सरप्राईज आहे. आज सरप्राईज आहे तुला माझ्याकडून. थोड्या वेळाने तुम्हाला कळेल. मस्त सरप्राईज आहे. तोपर्यंत तू गेस कर, आणि गेस झालं तर मला सांगायला यायचं. तू किचन मध्ये, मला कळेल की मी किचन मध्ये आले. काय कळेल? की तू हे केलंय, मग मी लगेच सांगेन. किचन मध्ये नाही आली तरी नाही समजणार तुला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, ते तू सांगायचं मला. तर आता बाहेर वातावरण, गॅलरीमध्ये अंधारे, लाईट लावली नाही अजून मी. बाहेर बरं वाटते हवेला आल्यानंतर. तर संध्याकाळच्या वेळेला गार्डनमध्ये असं वातावरण आहे, एकदम शांत आहे, कोणी मुलं नाही आहेत खेळायला. मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळेला वातावरण, छान झाले सगळीकडे लाईट लाईट लाईट. असं वाटतं आता दिवाळी झाली आहे, असं लाईट पाहिलं ना भारी वाटतं. स्कूल फॅन पण इथं लागली आहे. हे असं वातावरण आहे आमच्या इकडे, छान वाटतं असं संध्याकाळच्या वेळेला. जेवल्यानंतर चालायला पण छान वाटतं. आम्ही ह्या रस्त्याने ना, हा जो रस्ता दिसतो ना, हात दिसतोय बघा, हा रस्ता दिसतोय ना, त्या रस्त्याने रात्रीच्या वेळेस वॉकिंग करायला छान वाटतं. तर आता मी पीठ मळून घेते, कारण आता भाजी पण होत आलेली आहे आणि पुन्हा मग 9 वाजता पाणी येतं. पाणी आलं की पुन्हा भांडी पण घासावी लागतात. दुपारपासून भांडी पडलेली आहेत, कारण पाणी नाही आहे नळाला.
पाणी जाते, त्याच्यामुळे ना खरंच खूप प्रॉब्लेम होतोय आता इथं. आणि सगळी भांडी पडलेत आणि मला किचनवरती पसारा आणि ती बेसिंगमध्ये भांडी बघितली ना, दिवसच म्हणजे खराब जातो का काय माहिती. एकदम स्वच्छतेची सवय लागली आहे आणि ते असं पाहिलं ना की खराब वाटतं. चला आता पटकन मी पीठ मळते. 3-4 चपात्याचा, जास्त चपात्या नाहीत करायच्या, म्हणजे 4-5 होतील एवढंच मी मळणार आहे. पटकन मळते आणि तुम्हाला नंतर मी भाजीचा लूक दाखवते. तर आता पीठ पण मळून झालंय. मी तुम्हाला मग दाखवते पीठ मळलेलं. तर पीठ पण इथं मळून झालंय आणि आपली शेवभाजी सुद्धा रेडी झाली. तर शेवभाजीचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. इतकी भारी दिसते ना, पाहूनच तोंडाला पाणी येतंय. तर तुम्ही पाहू शकताय किती छान शेवभाजी दिसतीये. पाहूनच तोंडाला पाणी आलंय. किती छान कट पण आलाय तिला, तरी पण आली आहे. एकदम झणझणीत असा स्मेल येतोय. तर आता पटकन चपात्या लाटून घेते आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला. तर आता भाजीची कढई इकडे ठेवते आणि आता एक साईडला पटपट पटपट चपात्या लाटून घेते. कारण आता परीला पण भूक लागली, त्याच्यामुळे आता पटकन चपात्या करून घ्यायच्या. तर आता पटपट मोठ्या मोठ्या साईजच्या चपात्या करून घेते आणि नंतर आम्ही जेवण करून घेतो पटकन. परत भांडी पण घासायच्यात. पाणी आलं की मग जास्त वेळ राहत नाही पाणी. 1 तास सोडतात पण राहत नाही पाणी. पटपट संपतं कारण यूज करतात लोक ना, त्याच्यामुळे. आणि आता उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे आणि उन्हाळा असल्यामुळे पाण्याची थोडी का होईना टंचाई भासतेच. प्रत्येक गावाला हेच प्रॉब्लेम चालू आहेत आणि इथे पण तेच चालू आहे. पाणी आम्ही जपूनच वापरतो. तर आता मी चपात्या सगळ्या करून घेते. जास्त चपात्या नव्हत्या करायच्या, फक्त 4-5 चपात्या करायच्या होत्या आणि त्या पण खूप होतात, पण तेवढ्या तर करावंच लागतात आणि रोजच्या रोज ही कामे असतातच आणि स्वयंपाक केल्याशिवाय बायकांना काय सुट्टी नसते. तर आता माझ्या पूर्ण चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि आता ही शेवटची चपाती होती, ती पण आता मी टोपल्यामध्ये काढून घेते. तर आता पूर्ण स्वयंपाक करून झाल्यानंतर किचनवरती खूप सारी भांडी पडलेली असतात आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागेवर ठेवायची असती आणि मला असं अजिबात राडा पसारा अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक वस्तू घेतली त्या जागेवरती पटकन ठेवत असते, म्हणजे आपल्याला जास्त लोड पण होत नाही आणि कामं पण पटपट होतात. तर चपातीचा हा डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण पिठाचा डबा मी बाहेर ठेवत नाही. झुरळं वगैरे होण्याची शक्यता असते आणि ते खराब वाटतं खूप, त्याच्यामुळे मग मी फ्रीजमध्येच पिठीचा डब्बा ठेवते. तर आता मी पोळपाट बेलणं पण ठेवलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे, थोडंसं बॉटलमध्ये पाणी होतं, म्हटलं ते वेस्ट जाण्यापेक्षा ते हात धुवायला घेतलेलं बरं, म्हणून मग मी हात धुण्यासाठी बॉटलमधलं पाणी घेतलं त्या. आणि त्यानंतर बाकीचं जे काही किचनवरचा पसारा होता तो पण मला पूर्ण आवरायचा होता. आणि शेवभाजीचा स्मेल तर आहे ना पूर्ण घरामध्ये दरवळत होता. इतकी छान शेवभाजी झाली होती आणि कधी खायला असं झालं होतं, पण अजून खूप सारी कामं बाकी होती पेंडिंग आणि आता मी पटपट पटपट सगळं आवरून घेते आहे, कारण ना वेळ पण खूप झाला होता आणि आता पाणी आलं की कसं बाकीची पण कामं सगळी करावी लागतात, भांडी पण पटकन घासून घ्यावी लागतात. तर आता ना फ्रीजमधून मी कैरी बाहेर काढलेली आहे आणि आता मी कैरी चिरून कैरीला मी हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट लावून घेणार आहे आणि चटपटीत कैरी अशी बनवणार आहे. कारण अशी कैरी ना एखाद्या भाजीबरोबर खायला किंवा अशीसुद्धा कोरडी खायला ना खरंच खूप भारी लागते आणि छान लागते अशी. किंवा तुम्ही हळद मीठ लावून जरी कैरी अशी खाल्ली ना तरीसुद्धा खूप गोड लागते. आणि ह्या कैऱ्या ज्या मी घेऊन आलेल्या आहे ना त्या खरंच खूप गोड होत्या आणि खूप टेस्टी होत्या. तर ही शेवट राहिलेली होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि परीला मला सरप्राईज पण द्यायचं होतं. तर परीला कैरी फार आवडते आणि ही कैरी तर ना खूपच गोड होती आणि अशीसुद्धा खायला खरंच खूप छान लागत होती. तर मी अशा उभ्या काप करून घेतलेल्या आहेत आणि एका बाउलमध्ये त्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती मी आता हळद टाकून घेणार आहे. आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी हळद आपण टाकून घ्यायची. टेस्ट खूप छान येते. एक प्रकारे लोणचं केल्यागतच होतं
प्रत्येक गावानुसार ह्याला वेगवेगळी नावं आहेत, पण आमच्याकडे चटपटीत कैरीच बोलतात. आणि छान लागते ही कैरी, अशी आंबट गोड तिखट खूप छान लागते. त्याच्यामुळे ना प्रत्येक सिजनेबल जे जे फ्रूट येतात ना ते फ्रूट आपण खाल्ले गेले पाहिजे आणि आपल्या मुलांना पण माहिती झालं पाहिजे की कोणत्या कोणत्या सीझनमध्ये कोणते कोणते फ्रूट येतात. तर तशाच प्रकारे मी घेऊन येत असते. तर आता हे घरचं जे लाल तिखट आहे ना ते मी झणझणीत झालं होतं, त्याच्यामुळे थोड्याच क्वांटिटीमध्ये वापरले. थोडासा मसाला अजून दुसरा घरचा जो मसाला होता तो पण वापरला आहे, मीठ वापरले, हळद वापरली आणि हे सगळं आता एकजीव करून घेणार आहे. आणि ह्याला ना छानपैकी सगळा मसाला लागला ना तर कैरी खूप छान लागते. आणि ना ह्याच्या वासानेच आहे ना तोंडाला पाणी येत होतं आणि खरंच खूप छान ह्याचा स्मेल येत होता. तर आता हे छानपैकी असं बनवून रेडी आहे. आणि तर आता हे छानपैकी असं मुरायला ठेवते 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर मग मी खायला घेणार आहे. तर तिला आता मी सरप्राईज देणार आहे. तिला आधी विचारणार आहे मी की मी काय बनवले तुझ्यासाठी. तिची रिॲक्शन पाहूया आपण. चला तर मग. चला आता पाणी पण आले, 9 वाजले. आमची ड्युटी आम्हाला भांडे घासून घ्यावे लागणार आहेत. आता पाणी आले, तुम्हाला दाखवते मी. आता पाणी सोडले 9 वाजता. तर आता पटपट भांडी घासून घेते. जेवढी पडलेली आहेत पहिली एवढी सगळी भांडी घासून घेते आणि त्यानंतर मग जेवण करते. आज जेवणाला उशीरच झालाय असं तसा. तर आत्ताच माझी एवढी सगळी भांडी घासून झाली. मी कॅमेरा ना खिडकीमध्ये सेट करत होते पण कॅमेरा सेटच होत नव्हता आणि परीचा हात दुखायला लागला. त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं राहू दे, नको शूट घ्यायला. जेवढं होतं तेवढं मी शूट घेतलं. आणि आता सगळं बेसिंग वगैरे क्लीन केलं आहे. फिल्टरला पाणी लावलं आहे भरायला, कारण फिल्टर अर्धाच आहे, इथपर्यंतच फिल्टर आहे. म्हणजे 6 लिटर पाणी होतं, पण फुल भरलं पाहिजे. कारण आहे ना रात्रभर पण लागतं पाणी. आता उन्हाळा आहे, जास्त पाणी पितो त्याच्यामुळे. तर आता बेसिंग छान घासले आणि किचन पण मी एकदम चकाचक केलेला आहे, कारण मला असं चकाचक किचन बघण्याची सवय आहे. गॅस पण मी क्लीन केलेला आहे, जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर आत्ताच चपात्या गरम झाल्या होत्या त्याच्यामुळे त्या ओपनच आहे, कारण जर झाकून ठेवल्या तर पाणी सुटतं चपात्याला. आणि शेवभाजी झालेली आहे. मी तुम्हाला शेवभाजी अजून एकदा दाखवते, खूप छान झाली आहे. तर आता जेवण करणार आहे आम्ही आणि परीला सरप्राईज पण द्यायचं आहे. तर आता किचनमधलं काम तर आवरलं, आता निवांत जेवण करणार आहे, कारण मला आता परीला सरप्राईज पण द्यायचं आहे आणि तिची रिॲक्शन पण मला कॅप्चर करायची आहे आणि तुम्हाला पण दाखवायची आहे. तर चला आता मी सगळं जेवायला आता हॉलमध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर तिची रिॲक्शन तुम्हाला दाखवते. तर आता काय झालं ना, सकाळी कपडे धुतली होती पण आता पुन्हा मशीन चालू करायची मला, कारण परत कपडे पडलेले आहेत भरपूर. तर आता मशीन लावली आहे मी, आता जेवण करेपर्यंत मशीन होईल. तर आता मी परीला सरप्राईज देते. गपचूप सरप्राईज. कैरी चटपटीत कैरी केली आहे बघ, कशी लागते सांग मला. गोड आहे का आंबट आहे? मी नाही खाल्ली अजून. कशी लागते? छान आहे का? एकदम मस्त मस्त झाली ना. तर चला आता जेवण करून घेऊ आपण. तर आता जेवण करून घेतो आम्ही आणि परीच्या रिॲक्शन तुम्ही पाहिल्या. तर आता शेवभाजीचा आवाज छान येतो. थंड होण्याच्या अगोदर ती खाल्ली गेली पाहिजे, पोटात गेली पाहिजे, कारण आता भूक पण लई लागली आहे. तर आता टी व्ही बघता बघता जेवण करतो आणि तुम्ही पण या जेवायला. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. आणि शेवभाजीची रेसिपी कशी वाटली आणि एकदम चटपटीत अशी कैरी मी बनवली आहे घरच्या घरी. असं छान लागतं. कैरी कापून त्याच्यावरती असं तिखट मीठ टाकलं ना की भारी लागते, टेस्टी लागते. तर तीच आज मी शेवभाजीबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवली आणि परीला पण आवडते म्हणून बनवली होती. तर कशी वाटली तुम्हाला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. तोपर्यंत बाय बाय.